रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण जाणून घेणार आहोत श्री महालक्ष्मी देवीचे व्रत. हे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा करता वेळेस किंवा सायंकाळी उपवास सोडवण्याच्या अगोदर कहाणी नक्की ऐकावी किंवा पुस्तक असेल तर वाचावी व कहाणी ऐकता वेळेस हातामध्ये अक्षता घ्याव्यात. तर चला वेळ न दवडता आपण कहाणीला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवीये नमो नमः. तर लक्षात घ्या की ही कहाणी आहे द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवाब्राह्मणांना साधुसंतांना सुखवित होता. त्या राजाची राणीचे नाव होते सुबोधचंद्रिका. ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं सारखं भांडण होत राहायचं. त्यामुळे ती एके दिवशी भांडण झाल्यानंतर रानात निघून गेली. तिथे तिने पाहिले काही सुवासिनी लक्ष्मी देवीचे व्रत करत आहे. तिने पाहिले त्यांच्याबरोबर तिने देखील ते व्रत केले. व्रत केल्यानंतर दुःख दुरावले, दारिद्र्य संपले, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळले. भद्रश्रवा राजाची लग्न झाले. ऐश्वर्य हाती आल्यानंतर गर्वाने फुगली. गरिबींना विसरली. तोऱ्या थाट्यात बोलू लागली. दासदास्यांना खेकाळू लागली. एकदा काय झाले, देवीच्या मनी आले राणीला भेट द्यावी, मागच्या जन्माची आठवण करून द्यावी. ती ओळखते का ते पाहावे. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचे कौतुक करायचा. त्या दोघांना 7 मुले होते व 1 मुलगी होती. मुलीचे नाव शांबाला होते. त्यानंतर एके दिवशी काय झाले, देवीच्या मनात आले होते ही राणीची भेट घ्यायची. त्यामुळे देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटके वस्त्र नेसली, हाती काठी घेतली. हळूवार पाऊल टाकत राणीच्या राजवाड्याशी आली. राजवाड्याच्या दारात येऊन तिने आवाज दिला, आहे का कुणी घरी? घालेल का कुणी घास? दासी बाहेर आली. म्हातारी दिसली समोर. तिने विचारले, कोण ग तू? कुठून आली? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली हळू आवाजात. तशाच खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेहून आले इथं राणीला भेटायला. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर मला रागवतील. तू कशाला भेटायचंय त्यांना? तुझा अवतार पाहून त्या खेचकळून लावतील तुला. ऊन धुवून बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथून बस हो आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते मी. म्हातारीला राग आला होता. ती संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकीला विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्र, आज झाली राजाची राणी. पण मीच तिला देवीचे व्रत सांगितले, तिने केले. आता देवीची कृपा. राणी पदावर बसली पण देवीला आठवण नाही येत तिला आता संपत्तीचा गर्व झाला. डोळ्यावर पैशाची धुंद आली. गोरगरिबांना कशाला विचारील ती आता? थोरा मोठ्याच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीण, तिला कोण विचारतो? ती राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली पण याचं फळ तिला भोगावं लागेल. नंतर डोळे उघडतील तिचे. जाते मी परत, अशी म्हणून देवी तिथून निघायला लागली. त्यानंतर दासीने म्हातारीला पाणी दिले, हात जोडले. म्हणाली, मला सांगा ते व्रत, मी करील नेमाने. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, सोडणार नाही. म्हातारी व त्या दासीला व्रतचा वसा सांगत होती. ती उठली व काठी टेकत निघाली. तोच मांडीवरून मागून एका मुलीने आवाज दिला. लगबगीने खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली नि कळकळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला माफ करा. मला धीर द्या.
आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करून म्हातारीला आली मुलीची दया. म्हणून होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघाली. तोच राणी तरतर आली माडीवरून दाराशी. येते तर दिसले तिला म्हातारी. राणी कडाकली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून लवकर, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज वाटत नाही तुला इथे यायची? दुसरी घर नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळाच्या आट्या उमटल्या. ती अडकत ती निघून गेली. परत दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासीपण सोडून, पण पुढे सुखाचा संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केले. सिद्धेश्वराला राज्याच्या मालधाराला नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाचा चालू लागला. पण भद्रश्रवा राजा व सुलभचंद्रिका राणी यांच्या हळूवार वाट दिसायला लागले. शत्रूंचं भद्रश्रवा राजाला लुबाडलं. सुलभचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवा फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एके दिवशी चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता. राणीला हिंडून कष्टाने दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिचे घरी निघाला. चालून दमला होता. नदीवर विसाव्याला थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवा राजाला पाहिले, ओळखले. परत लगबगीने घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालधाराने माणसं पाठवली. रथ पाठवला. श्वास घरी आणले. मान सन्मान केला. नवीन वस्त्र दिले व गळ्यात हार घातला. श्यामबाला वडिलांना नीट व्यवस्थित ठेवले होते. राजाने दिले म्हणजे जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनात आला. जावयाला तर सुचवलं. भद्रश्रवा मुली व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकरांजवळ एक हंडा दिला. मोहरांचा भरलेला होता. नोकरांनी सोबतच राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती सुलली. हंड्यावरती झाकण काढले. आत पाहिले तर काय, काळा कोळसा दिसला. सुलभचंद्रिका कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितले. तोही चकित झाला. ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवारी दिसत होते. काळजीचा वणवा